विद्यार्थी मित्र हो, आज आपण भारतीय राज्यघटनेची निर्मिती या संदर्भामध्ये माहिती बघणार आहोत. भारतीय राज्यघटना निर्माण करत असताना अगोदरच्या कालखंडामध्ये निर्मिती होत असताना कोणकोणत्या प्रक्रियेतून आपल्याला भारतीय राज्यघटनेचे एक आढावा बैठक त्या ठिकाणी निर्माण झाली होती. त्याचा साधक बाधक चर्चा तर करायचे आहे, परंतु निर्माण करण्यासाठी जी घटना परिषद निर्माण झाली होती त्या अगोदरची परिस्थिती कशी निर्माण झाली, घटना का निर्माण करावी लागली, कशा पद्धतीने करावी लागली याचा उहापोह करणं अत्यंत गरजेचं आहे. आपण बघितलं 1947 पर्यंत 16व्या शतकापासून तर 47 पर्यंत जवळपास इंग्रजी राजवटीने काय भारतावरती व्यापार करता करता राज्यकारभार देखील करायला सुरुवात केली होती. मग हे व्यापार करत असताना अनेक प्रकारचे कायदे कानून त्यांनी निर्माण केले होते. त्याचेच प्रतिबिंब पुढे काय आहे भारतीय राज्यघटनेमध्ये उमटलेले आपल्याला दिसतात. कारण इंग्रजांनी व्यापार करता करता राज्यकारभाराची सुरुवात केली. अनेक राजकीय नियम सामान्य नागरिकांसाठी त्या ठिकाणी केलेले होते. शिक्षण संस्था देखील या ठिकाणी केलेल्या होत्या. व्यापार करता आले होते, व्यापाराचे काही नियम त्या ठिकाणी केले होते. असा एकंदरीत सगळाच विचार आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये आपल्याला करावा लागेल. भारतीय राज्यघटनेची निर्मिती. जसे खेळाचे काही नियम असतात, प्रत्येक खेळ हा नियमानुसार चालू असतो, तशा स्वरूपामध्ये प्रत्येक देशाचा कारभार करण्यासाठी काही नियमांची आवश्यकता असते. या संपूर्ण राज्यकारभार करणाऱ्या नियमाला काय म्हटलेलं मी या ठिकाणी राज्यघटना देखील म्हटलेलं आहे. मग आपल्या देशाचा देखील राज्यकारभार या राज्यघटनेनुसार काय चालत असतो. प्रत्येक देशासाठी काय राज्यघटना ही अत्यंत महत्त्वाची असते. एकंदरीत हा लिखित असे नियम त्या ठिकाणी असतात. त्यानुसार संपूर्ण देशाचा राज्यकारभार, संपूर्ण शासन यंत्रणा, समाज यंत्रणा, संपूर्ण कारभार काय राज्यघटनेमार्फत त्या ठिकाणी पार पडत असताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे प्रत्येक देशाचा मूलभूत कायदाच काय राज्यघटना आपल्याला म्हणता येईल. आणि विशेष म्हणजे हा राज्यघटना आपली जर बघितली तर या ठिकाणी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढं दीर्घ कालखंड आपली राज्यघटना निर्माण करण्यासाठी काय काय केलेलं आपल्याला दिसून येतो. आणि 26 नोव्हेंबर 1949 ला काय झालेलं आहे ही राज्यघटना त्या ठिकाणी तयार झालेली आपल्याला दिसून येते. मग या राज्यघटनेमध्ये आपल्याला 26 जानेवारी 1950 ला काय झाले भारतीय राज्यघटनेनुसार संपूर्ण देशाचा राज्यकारभार तयार चालू झालेला आपल्याला दिसून येतो. 26 जानेवारी 1950 अशा स्वरूपाने आपली राज्यघटना त्या ठिकाणी लिहिली गेली दिसून येते. एकंदरीत राज्यघटनेमध्ये 395 कलमे, 11 परिशिष्टे, 22 प्रकरणे निर्माण केलेली आपल्याला दिसून येते. संपूर्ण जगामध्ये विस्तृत अशी मोठी राज्यघटना आपल्या देशाची आहे. जगातले जेवढे काही देश सार्वभौम दिसून येतात त्यामध्ये सर्वात मोठी राज्यघटना जर बघितली तर आपल्याला भारताची राज्यघटना ही सगळ्यात मोठी राज्यघटना काय आपल्याला दिसून येते. या राज्यघटनेमध्ये जर विचार केला आपण तर दीर्घ कालखंड लागला.
कलम देखील काय 395 कलमे आहेत, 11 परिशिष्ट, एकंदरीत 22 प्रकरणामध्ये काय आपली राज्यघटना त्या ठिकाणी विभागलेली आपल्याला दिसून येते. यासाठी घटना परिषदेने अहोरात्र अशी काय मेहनत घेतली. त्या ठिकाणी अनेक अशा समित्या, उपसमित्या देखील काय राज्यघटना तयार करत असताना निर्माण केल्या गेलेल्या आपल्याला दिसून येतात. मग राज्यघटना आज आपल्या देशाचा कारभार जर ह्या राज्यघटनेनुसार चालतोय तर प्रत्येक नागरिकाचं, प्रत्येक विद्यार्थ्यांचं कर्तव्य असतं की आपण देखील काय राज्यघटनेचा अभ्यास केला पाहिजे. एकेकाळी कोणत्याही धार्मिक ग्रंथाचं वाचन न केलं तर चालेल, परंतु काय राज्यघटनेचं वाचन त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे, राज्यघटनेचं अवलोकन त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे. कारण संपूर्ण देशाचा आपला कारभारच काय हा एकंदरीत राज्यघटनेनुसार चालू असलेला आपल्याला दिसून येतो. अशा स्वरूपामध्ये राज्यघटना अत्यंत महत्त्वाचा भारताचा मूलभूत कायदा आहे. राज्यघटना ही सर्वोच्च आहे. राज्यघटनेनुसार आपले संसद काम करते, न्यायालय देखील आपलं देखील काय आहे संसदेनुसार आहे. मग संपूर्णपणे देशाचा राज्यकारभार आपल्या राज्यघटनेनुसार चालू असलेला आपल्याला दिसून येतो. मग राज्यघटना निर्माण झाली परंतु त्या पाठीमागची पार्श्वभूमी देखील काय पाहणं आपल्याला गरजेचं आहे. या पार्श्वभूमी जर बघत असताना आपल्याला असं दिसून येतं की महात्मा गांधींना देखील काय आपल्याकडे राज्यघटना असावी असं त्या ठिकाणी 1922लाच काय स्पष्ट केलं की भारताला देखील काय स्वतःचा कायदा असणारी एक राज्यघटना असावी. यावर समोरच्या काळामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देखील 1938ला काय झालंय की राज्यघटना संदर्भात आपलं मत त्या ठिकाणी नोंदवलेलं दिसून येतं. महात्मा गांधी आणि पंडित नेहरू की महात्मा गांधींनी स्पष्ट केलं होतं की भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताचा राज्यकारभार हा आपल्या लोकांकडूनच केला गेला पाहिजे. यासाठी मग आपल्याच लोकांनी काय ती राज्यघटना तयार केली गेली पाहिजे. त्या ठिकाणी इतरांचा कोणताही प्रकारचा हस्तक्षेप त्या ठिकाणी असता कामा नये. भारतातील सार्वभौम लोकांनीच एकत्र येऊन संयुक्त राज्यघटना तयार केली गेली पाहिजे असा महात्मा गांधीचा काय त्या ठिकाणी होता. त्यांनी विचारानुसारच काय म्हणतात राज्यघटना तयार करण्यात आली. पंडित जवाहरलाल नेहरू देखील आपलं मत 1938ला नोंदवलेलं होतं. 1929च्या लाहोर अधिवेशनामध्ये देखील काँग्रेसचे काय आपल्या राज्यघटनेच्या संदर्भातला मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित केलेला आपल्याला दिसून येतो. अशा स्वरूपामध्ये जर बघितलं आपण तर राज्यघटनेच्या निर्मितीच्या संदर्भातले पूर्व त्या ठिकाणी 4 असे कालखंड त्या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. मग या 4 कालखंडामध्ये इंग्रज या ठिकाणी व्यापार करताना येत आलेले असताना अनेक प्रकारचे कायदे कानून या ठिकाणी स्थापन केलेले आहेत. या कायद्यांचा देखील अभ्यास करून आपल्याला या ठिकाणी क्रमप्राप्त ठरतं. म्हणून या ठिकाणी घटनात्मक विकासाचे जे कालखंड आहेत राज्यघटनेचे ते बघणं अत्यंत क्रमप्राप्त ठरते. घटनात्मक विकासाचे कायदे घटनात्मक विकासाचे कायदे मग इंग्रज या ठिकाणी 16व्या शतकामध्ये आले. हा कालखंड जवळपास पडतो बघा 1600 ते 1765चा कालखंड. 1600 ते 1765चा कालखंड. तर या घटनाक्रमामध्ये बघा 16व्या शतकामध्ये इंग्रज या ठिकाणी आले. सुरुवातीला या ठिकाणी आल्यानंतर व्यापार करते म्हणून आले. व्यापारासाठी त्यांना भूमी हवी होती म्हणून भारताच्या भूमीवर यांनी पाय टाकलेला आपल्याला दिसून येतो. आणि सुरत या प्रांतामध्ये पहिल्यांदा त्यांनी आपली वखार या ठिकाणी स्थापन केली 1613ला. या वखारीचा काय उद्देश होता की व्यापार करणे. इथला माल जो आहे तंबाखूचे पदार्थ असतील, चहा पत्तीचे मळे असतील, मसाल्याचे पदार्थ असतील यासाठी व्यापार करण्यासाठी काय झाले या ठिकाणी सुरतला पहिली इंग्रजांची वखार त्या ठिकाणी निर्माण झाली. तिचा उद्देश होता की व्यापार भारतामध्ये निर्माण करणे. मग 1613ला निर्माण झाल्यानंतर सुरुवातीला व्यापार करता या ठिकाणी काय त्यांनी हे केलेलं आपल्याला दिसून येतो. म्हणून व्यापार करता करता या ईस्ट इंडिया कंपनीचा इंग्रज वखारीचा फार मोठ्या प्रकारे काय झालंय विस्तार झालेला आपल्याला दिसून येतो. मग या वखारीचं रूपांतर त्यांनी काय केलं ईस्ट इंडिया कंपनी म्हणून काय त्या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो. ईस्ट इंडिया कंपनी
या कंपनीचा उद्देश काय? व्यापार करणे. हळूहळू या कंपनीने काय केलंय? आपला विस्तार खूप मोठ्या प्रमाणामध्ये करायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये मुंबई, मद्रासचा प्रांत, सुरत अशा अनेक ठिकाणी काय केले? अवखारी त्यांनी स्थापन केलेला आपल्याला दिसून येतात. अशा स्वरूपामध्ये एक प्रकारचा पसारा प्रचंड स्वरूपामध्ये भारतामध्ये निर्माण केलेला दिसून येतो. 1615 पर्यंत शासनविषयक काही अधिकार देखील यांना काय ईस्ट इंडिया कंपनीला मिळाले होते. व्यापाराबरोबर अनेक शासनविषयक कारभार देखील काय त्यांनी या ठिकाणी केलेले आपल्याला दिसून येतात. मग यांनी काय केले? आधी व्यापार म्हणून आले, नंतर व्यापार करता करताच काय केले? या ठिकाणी हातामध्ये तलवार घेतलेली आहे. तलवार घेतली म्हणजे का? येथील प्रांतामध्ये काय केले त्यांनी? बघितले भारताची परिस्थिती, अनेक विविधता असलेला देश आहे, अनेक राजे महाराजे या ठिकाणी निर्माण झाले आणि प्रत्येक जण काय आहे? स्वायत्त पद्धतीचं जीवन जगतोय. कोणी कोणाच्या कामाला येत नाही, प्रत्येक जण एकमेकाचा द्वेष करतो. म्हणून इंग्रजांना काय मिळालं? या ठिकाणी हातामध्ये तलवार घेण्याची संधी मिळाली आणि पहिली इंग्रजांनी लढाई लढवली ती होती 1757ची प्लासीची लढाई. प्लासीची लढाई. प्लासीच्या लढाईमध्ये बंगालचा नवाबाचा पराभव केला आणि बंगालमध्ये काय केलं? या ठिकाणी आपली सत्ता त्या ठिकाणी स्थापन केलं, राजकीय बस्तान त्या ठिकाणी मांडलेलं दिसून येतं. 1757 बरोबरच काय या ठिकाणी 1764ला बक्सरची लढाई लढली गेली आहे. बक्सरच्या लढाईमध्ये काय देखील काय या ठिकाणी कंपनीने आपला विस्तार केला आणि राजकीय अधिकार देखील काय त्या ठिकाणी मिळवलेले आपल्याला दिसून येते. 1764 नंतर 1765ला बंगालमध्ये मात्र काय झाले? मग दुहेरी राज्य घटना काय त्या ठिकाणी दुहेरी शासन व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण केलेली आपल्याला दिसून येते. दुहेरी शासन व्यवस्था म्हणजे का? एकीकडे नवाबाची सत्ता, एकीकडे त्याच गव्हर्नर त्या ठिकाणी नेमलेला होता त्यांनी. याची देखील काय शासन व्यवस्था बंगालच्या प्रांतामध्ये काय त्यांनी निर्माण केली होती. बघा, एकीकडे स्थानिक राज्यकर्ते आणि दुसरीकडे काय इंग्रज देखील काय राज्यकारभार हळूहळू होऊ लागले. म्हणजे आपल्या व्यापाराच्या फायद्याच्या दृष्टिकोनातून अनेक कायदे नियम अटी त्यांनी काय घालायला भारतावर लादायला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. मग हळूहळू काय केलं त्यांनी? राज्यकारभार करण्याबरोबरच काय केलं? या ठिकाणी स्वतः सैन्य बाळगण्याचा देखील अधिकार काय इंग्रजांना मिळालेला आपल्याला दिसून येते. सैन्य बाळगणे. सैन्य बाळगल्यामुळे काय झाले? मग आपोआप काय झाले? या ठिकाणी एक प्रकारचा अंमल त्या ठिकाणी स्वतःचा निर्माण करण्यामध्ये इंग्रज हे यशस्वी झाले आणि म्हणून म्हणतात की इंग्रजांनी व्यापार करता करता आले, परंतु तलवार हातामध्ये घेतली, म्हणजे तराजू टाकून दिली आणि तलवार हातामध्ये घेतली. अशा स्वरूपामध्ये एक प्रकारचा भारतामध्ये काय राजकीय शिरकाव त्यांनी त्या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो. यानंतर दुसरा कालखंड सुरू होतो बघा 1765 ते 1857चा. पहिला कालखंड जो बघितला आपण त्यामध्ये कंपनी स्थापन झाल्यापासून तर 1757 ला काय झाले? पहिली प्लासीची लढाई झाली, म्हणजे सैन्य निर्माण केलं. बक्सरच्या लढाईने एक प्रकारचं काय त्या ठिकाणी केलं. त्यानंतर दुसरा कालखंड येतो बघा 1766 ते 1857 पर्यंतचा कालखंड. 1765 ते 1857 आपण बघितलं. बंगालचा प्रांत, मुंबई, सुरत अशा अनेक प्रांतामध्ये त्यांनी व्यापार करता करता काय केलं? एक प्रकारचा राज्यकारभार करायला सुरुवात केली आपल्याला दिसून. मग अशा वेळी व्यापार करण्याबरोबर राज्यकारभार करत असताना अनेक कायदे त्या ठिकाणी करण्यात आले. त्यावेळी रेग्युलेटिंग ऍक्टचा कायदा देखील काय त्या ठिकाणी करण्यात आला होता 1773ला. रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा देखील काय आहे? इंग्रजांनी जे अनेक प्रकारच्या सुधारणा केल्या, हा कायद्यावरच काय आपल्या राज्यघटनेच्या अनेक पाळीमुळे 1757च्या रेग्युलेटिंग ऍक्ट कायद्यामध्ये देखील काय बघायला मिळतात. या कालखंडामध्ये इंग्रजांनी
टिपू सुलतानचा प्रभाव केलेला होता. याच पिरियडमध्ये रणजित सिंग वायव्य प्रांतामध्ये पंजाब राज्यामध्ये काय झालं, मृत्यू झालेला होता. एक प्रकारची पोकळी भारतामध्ये निर्माण झालेली होती आणि या कालखंडाने मात्र मग त्यांनी आपले हातपाय पसरायला सुरुवात केली होती. अशा वेळेस काय रेग्युलेटिंग ऍक्ट कायदा त्या ठिकाणी आला. रेग्युलेटिंग ऍक्टचा कायद्याचं जर पहिलं जर बघितलं आपण तरतूद बंगालच्या राज्यपालांना गव्हर्नर जनरल म्हटलं जातं. बंगालचे राज्यपाल जे होते नवाबाबरोबर शासन करणारे त्यांना गव्हर्नर जनरल म्हणून काय त्या ठिकाणी मान्यता मिळाली. मुंबई, मद्रास, बंगाल या प्रांतावर सत्ता गाजवण्याचा अधिकार देखील काय होता, बंगालच्या प्रांतांना मिळाला. बरं, बंगालचा संपूर्ण प्रांत, मद्रास, मुंबई या संपूर्ण प्रांतावरती काय गव्हर्नर जनरलला काय आपला अंमल त्या ठिकाणी निर्माण करता आलं. भारतातील सर्व प्रांतांसाठी कायदा करण्याचा देखील काय अधिकार गव्हर्नर जनरलला मिळाला. भारतामध्ये जेवढे काही प्रांत होते संपूर्ण कारभार त्यांचा काय त्या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो. कंपनीच्या अधिकारातील सर्व प्रदेशांचे एकीकरण करून एक क्षेत्रीय अंमल देखील काय त्या ठिकाणी निर्माण केलेला होता आणि सर्वोच्च न्यायालयाची देखील तरतूद काय रेग्युलेटिंग ऍक्टनुसार केली आणि कोलकाता या ठिकाणी काय केलेलं आहे, ईस्ट इंडिया कंपनीने सर्वोच्च न्यायालयाची स्थापना देखील काय त्या ठिकाणी केलेली दिसून येते. आणि गव्हर्नर जनरल कारभार करत असताना त्याला त्याच्या बॉडीमध्ये म्हणजे एक प्रकारचं कौन्सिलमध्ये 4 नागरिक म्हणजे 4 मंत्र्यांचा देखील काय समावेश केलेला होता. हे ईस्ट इंडिया कंपनीमध्ये असणाऱ्या गव्हर्नर जनरलला मदतीस म्हणून काम करत होते. यांची नेमणूक मात्र इंग्लंडकडून केल्या जात होती. अशा स्वरूपामध्ये गव्हर्नर जनरलचा कायदा करण्याचा अधिकार देखील काय त्या ठिकाणी प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतो. अशा स्वरूपाचा एक प्रकारच्या रेव्हेन्यू ऍक्टमध्ये अनेक प्रकारचे कायदे त्या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे एक प्रकारचा या ठिकाणी काय झालेला आहे की रेग्युलेटिंग ऍक्टनुसार भारताच्या राज्यघटनेमध्ये अनेक पाळ्यांमुळे देखील काय त्या ठिकाणी म्हटलेले आपल्याला दिसून येतात. कोणकोणते पाळ्यांमुळे बघा, केंद्रीय प्रशासकीय यंत्रणा बहाल झाली. राज्यपालाला काय बंगाल सर्व प्रांतामध्ये कायदा करण्याचा अधिकार प्राप्त झालेला होता. एक क्षेत्रीय अंमलतंत्र त्या ठिकाणी निर्माण झालेला होता. म्हणजे एक प्रकारची केंद्रीय यंत्रणा का झाली त्यांची त्या ठिकाणी निर्माण झालेली होती. प्रशासकीय यंत्रणा म्हणता येईल. संसद ही श्रेष्ठ आहे हे सिद्ध झालं. विविधता असूनही एकात्मतेकडे आणि अखंडत्वाकडे जाणारी परिस्थिती निर्माण केली गेली. बघा, सुरुवातीला मी म्हटलं भारत इंग्रज येण्यापूर्वी काय होते, अनेक राजे महाराजे होते. प्रत्येकाचा राज्यकारभार वेगळा होता, प्रत्येकाचा प्रांत वेगळा होता, प्रत्येक जण स्वयंभू होता. एकमेकाकडे लक्ष देण्याला कोणाला वेळ नव्हता, एकमेकाला कोणी पाण्यातही पाहत नव्हतं, जवळही पाहत नव्हतं. म्हणजे अशा स्वरूपामध्ये काय भारताची परिस्थिती निर्माण होती. तर एक अंदाज एक अभ्यास त्यांनी केला आणि अशा स्वरूपाची विविधतेमध्ये एकता कशी निर्माण होईल, आपला एक क्षेत्र आम्हाला भारतावर कसा निर्माण करता येईल, या रेग्युलेटिंग ऍक्टच्या कायद्यानुसार काय इंग्लंडच्या संसदेने नियम त्या ठिकाणी रेग्युलेटिंग ऍक्टमध्ये घालून दिले आणि संपूर्ण प्रांतामध्ये गव्हर्नर जनरलला काय मिळालेला आहे, कायदा करण्याचा अधिकार त्या ठिकाणी मिळालेला आपल्याला दिसून येतो. म्हणूनच मग काय अनेक विविधता असलेल्या देशामध्ये अखंडत्व आणि एक क्षेत्र अंमल स्थापन कसा करता येईल या दृष्टीने पावले देखील काय या कायद्यामध्ये आपल्याला दिसून येतं. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय सर्वोच्च न्यायालयाची निर्मिती देखील आहे. आज आपण बघतो की भारतामध्ये दिल्ली या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय आहे. इंग्रजांनी देखील काय या रेग्युलेटिंग ऍक्टच्या कायद्यानुसारच काय सर्वोच्च न्यायालयाची निर्मिती त्या ठिकाणी कोलकाता या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे चांगल्या प्रशासनाची हमी देखील काय याच्यानुसारच दिलेली आपल्याला दिसून येतो. 1781चा कायदा, मग यानंतर मध्ये काय अनेक कायदे आणि आज्ञापत्र इंग्लंडच्या संसदेकडून काय भारताच्या ईस्ट इंडिया कंपनीसाठी जारी करण्यात आली. या कायद्यांचा देखील प्रभाव आणि परिणाम काय रेग्युलेटिंग ऍक्टनुसार आपल्याला बघता येतो. 1781चं जे आज्ञापत्र होतं त्यामध्ये हिंदू मुस्लिम एकता राहण्यासाठी काय केलं यांनी, हिंदू मुस्लिम जे रीतिरिवाज आहे, सण समारंभ आहेत, प्रत्येकाला काय आपापले अधिकार सण समारंभ या ठिकाणी साजरे करता येतील असे 1781च्या कायद्यामध्ये नमूद करण्यात आले. पुन्हा एक
1781च्या आज्ञापत्रानंतर 1813ला एक काय इंग्लंडच्या संसदेने एक आज्ञापत्र दिलं की कंपनीचा व्यापार करण्याची मक्तेदारीवर मात्र काय या ठिकाणी मक्तेदारी संपुष्ट करण्यात आली. कंपनीचा जे लष्कर भारतामध्ये बाळगत होतं त्या लष्कराचा खर्च देखील काय या ठिकाणी त्या कंपनीनेच करावा असं काय त्या संसदेनं या ठिकाणी सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. आणि भारतामध्ये जे इंग्लंडहून ख्रिश्चन मिशनरी आले होते धर्मप्रसारासाठी, यांना सवलती आणि अनेक प्रकारचा धर्मप्रसार करण्यासाठी जे जे काही लागतं ते पुरवण्याचं देखील काय संसदेनं या आज्ञापत्रामध्ये काय कंपनीला जारी करण्यात आलेलं दिसून येतं. त्यानंतर पुन्हा एक 1833ला पुन्हा एक आज्ञापत्र ब्रिटिश संसदेने काय कंपनी ईस्ट इंडिया आणि भारतासाठी त्या ठिकाणी काढलेलं आपल्याला दिसून येतं. त्या आज्ञापत्रामध्ये असं दिसून येतं की ब्रिटिश नागरिकांना भारतामध्ये संरक्षण मिळालं पाहिजे, त्यांना जीविताची हमी मिळाली पाहिजे, त्यांना मालमत्तेचे देखील काय त्यांचं संरक्षण झालं पाहिजे अशा स्वरूपाचं आज्ञापत्र काय इंग्लंडच्या संसदेने जारी केलं. त्यानंतर त्यांना परदेशात राहणे, मालमत्ता खरेदी करणे हे देखील काय अधिकार त्या ठिकाणी देण्यात आलेले आपल्याला दिसून येते. गव्हर्नर काउन्सिलला संपूर्ण भारतासाठी कायदा करण्याचा अधिकार मिळाला. कंपनीचे जे गव्हर्नर जनरल होते त्यांना संपूर्ण भारतासाठी संपूर्ण प्रांतासाठी काय एक कायदा करण्याचा अधिकार देखील काय आहे या आज्ञापत्रानुसार काही देण्यात आला. याचबरोबर काही सुधारणा देखील काय कंपनीनं केलेल्या होत्या त्या देखील काय त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्यानंतर 1853चा आज्ञापत्र, या आज्ञापत्रामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची जी 20 वर्षाची मुदत होती ती मात्र काय झाली या ठिकाणी संपुष्टात आली आणि एक इंडियन लॉ कमिशन स्थापन करून कायद्याचं संहितीकरण करण्याचं ठरवण्यात आलं. याच कालखंडामध्ये भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी लॉर्ड वूड हा इंग्रजी शिक्षण तज्ञ या ठिकाणी आला आणि कशा स्वरूपाच्या शिक्षण संस्था या ठिकाणी स्थापन करण्यात येईल यावर भर दिला. वूडनुसारच काय झालं या ठिकाणी शाळा महाविद्यालय भारतामध्ये इंग्रजी पद्धतीचे सुरू करण्यात आले. त्यानंतर या 1853च्या आज्ञापत्रानुसारच काही हंटर कमिशन देखील निर्माण झालेलं होते की शिक्षणामध्ये सुधारणा करण्यासाठी हे हंटर कमिशन हे 1882ला भारतामध्ये काय आलेलं आपल्याला बघावयास मिळतं. म्हणजे अशा स्वरूपाचे आज्ञापत्र काय या पहिल्या कालखंडामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर राहिलेला दुसरा जो कालखंड आहे त्याचा अभ्यास आपण नंतर करणार. अशा स्वरूपाचे आपल्या भारतीय राज्यघटना निर्माण करण्यासाठी जे कालखंड पडलेले आहेत त्याचा आपल्याला अभ्यास केल्याशिवाय राज्यघटनेची निर्मिती कशा स्वरूपाने गेली किंवा राज्यघटना कशा स्वरूपाने गेली काय हे आपल्याला बघता येणार नाही. म्हणूनच हा अगोदरचा घटनाक्रम देखील बघणं आपल्यासाठी एक क्रम प्राप्त ठरतं. ठीक आहे, धन्यवाद. एवढ्यावर थांबू, आपण उद्या राहिलेला भाग आपण घेऊया. हो, थँक्यू.